मराठा आंदोलक हे मुंबईकडे रवाना झाल्यात। या मराठा आंदोलकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूयात। आता त्यांनी पकडलेला आहे। अंतरवली सरटी या गावातून ते निघालेले आहेत। आपण जर माझ्या मागे पाहिलं तर हा या ठिकाणी तुम्हाला भगवा वादळ दिसत असेल, म्हणजेच मनोज जरांगे स्वतःची फौज घेऊन हे मुंबईकडे निघालेले आहेत। मात्र काही जण मोटरसायकलवर सुद्धा मुंबईकडे निघण्यासाठी रवाना झालेले आहेत। आपण पाहताय ग्रामीण भागातील हे समाज बांधव आहेत, आंदोलक आहेत। हा एक छोटासा तरुण आहे ज्याचं वय खूप कमी आहे, मात्र तो सुद्धा मुंबईकडे निघायचा निर्णय घेतोय। हे सर्व आपण पाहताय। मामा सुद्धा आपल्यासोबत बसलेत। कुठे चालले मामा? मुंबईत झालोत ना। काय कशासाठी, काय नेमकं? आरक्षणासाठी जरांगे पाटील निघाले, त्यांच्यासोबत निघालो आम्ही, आणि आम्ही 26 तारखेला तिथपर्यंत पोहोचणार आहेत आणि आरक्षण घेऊन मागे येणार। तुम्ही कुठे चालले? मुंबईला बरं, जरांगे पाटलासोबत आरक्षण आणायला। काय म्हणतात पाटील? पाटलाच काय निरोप आहे? पाटलाचा निरोप आहे, सोबत चालायचं, आरक्षण घेऊनच परत यायचं। सरकार जरा जास्तच हे करायला लागले, त्याच्यामुळे आम्हाला जाणं गरजेचंच पडलंय। आम्ही आता सध्या शेतीतले सगळे कामं बंद ठेवून निघालेलो आहेत। आमचे कुटुंब म्हणजे माझा मुलगा पण सोबत आहे, मुलगा सोबत आहे, हा पुतण्या सोबत आहे। आम्ही पूर्ण घरच निघलो, पुरा घरात चालले मुंबईला? घर चाललोत मुंबईला। बरं बरं बरं। कुठले तुम्ही? आम्ही माळस पिंपळगाव गेवराई तालुका। बरं बरं। कोण कोण चाललेत तुम्ही नेमकं? आम्ही जवळपास 50 माणसं आहेत सोबत, एका गावातलीच 50 जण सोबत आहोत। बरं 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 बरं। मामा कुठून चालले? माळस पिंपळगाव। बरं बरं। काय ठरलंय काय नेमकं? आरक्षण आणायचं वापस, आरक्षण घेऊनच वापस यायचं। बरं, ते मागे जे भगवा वादळ दिसतंय, किती संख्या आहे? येणार नाही ती, लय मस्त येणार नाही। आंतरवाली पासून इथं कारखान्यापर्यंत टोटल रोड जाम झालेला आहे। बरं, हे फोर व्हीलरवर तरुण आहे। समोर झेंडा भगवा लावलाय, जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। डोक्यात भगवी टोपी, गळ्यात जय श्रीरामचा गमजा, रुमाल। कुठं चाललाय? मुंबईला। बरं, काय करणार मुंबईला जाऊन? काय नेमकं मागे डीजे वाजतोय, तू इकडे उभा आहेस, डीजेत नाचायला नाही गेला? डीजेत नाचून काय करणार? बरं, इथं शिक्षणासाठी आरक्षण, डीजेत नाचून करायचं काय? हा, आरक्षण भेटल्यावर डीजे पुढे नाचणं आहे। आम्ही एखादी ते काय म्हणते ते हे लावू, जगातील सर्वात मोठी विजयाची तोप ती वाजवू। डॉल्बी हा, ती वाजवू। काय करायची डीजे पुढे नाचायची? सध्या परिस्थिती आहे लढायची, डीजेवर नाचायची नाही, है ना? नाही, सध्या परिस्थिती खाली फक्त लढायची, डीजे पुढे नाचायची कसलीही नाही। आपण या ठिकाणी पाहताय, मी सध्या एका फ्लायओव्हरवर उभा आहे, उड्डाणपुलावर उभा आहे। या ठिकाणी समाज बांधव मुंबईकडे निघालेले आहेत, घरातील कामं सोडलेत आणि आता एकच त्यांनी मिशन धरलं आहे, ते म्हणजे मुंबईला जाणं। मुंबईची तयारी पूर्ण झाली आहे। काही जण तर स्वतः चाललेत, मुलाला घेऊन चाललेत, भावाला घेऊन चाललेत, सगळे चाललेत। म्हणजे मुंबईची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। मनोज जरांगे यांनी हाक दिली आहे, त्या हाकेला साथ देताना हे समाज बांधव या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, जालना। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।